नमस्कार मंडळी, सुप्रभात. नवीन वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. 2024 हे साल सगळ्यांना भरभराटीचे जाओ, मंगलमयी जाओ ही सदिच्छा. तर मंडळी, कालची पार्टी कशी झाली? अगदी मस्त दाबून खाऊन पिऊन झालं असणार तुमचं. चला आता लागा आपल्या शरीराच्या साफसफाईला, डिटॉक्शन प्रोसेस सुरू करायला. तर तुम्ही मला कबूल केल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचा प्रवास आता हा सुरू झालेला आहे मिलेट डाएटचा. म्हणून आपण कालच तयारी करून ठेवली होती, हो की नाही? कालच आपण सकाळी सकाळी 31 तारखेला मिलेट भिजवले, आपण ते रात्री शिजवले, शिजवल्यावर त्याला पातळ कपडा बांधला आणि तेच मिलेट आता आपण सकाळी जेवणात खाणार आहोत. पण मंडळी, सगळ्यात पहिले काय? गरमागरम काढा. त्यालाच आपण हर्बल टी म्हणतो किंवा डिकॉक्शन म्हणतो. आता डिटॉक्शन म्हणजे वेगळं, बॉडी क्लिनिंग वेगळं, आणि काढा म्हणजे हर्बल टी म्हणजे डिकॉक्शन. तर आपण काल काय ठरवलं होतं की तुळशीचे पानं प्रत्येकाच्या दारात असतात, तर आज आपण तुळशीचा हर्बल टी घ्यायचा. 4-5 पानं आपल्याला सफिशियंट आहेत. तर एक अर्ध्या ग्लास पाण्याला उकळी आणा लगेचच, आणि त्या उकळी ते 4-5 पानं टाका आणि अगदी 4 मिनिटं उकळले की त्याच्यावर झाकण ठेवा. एक थोडंसं 2-5 मिनिटं थांबा आणि गाळून मस्तपैकी हा गरमागरम हर्बल टी, नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या तुळशीच्या पानापासून आपण सुरू करूयात. मग काढा पिऊन झाला, मग आता चला तर फिरायला निघा. आणि 1 तासाशिवाय कोणी घरी यायचं नाहीये. का? कारण 45 मिनिटांनंतर तुमची जी चरबी मेल्ट व्हायची प्रोसेस असते ना, ती त्याच्यानंतर सुरू होते. म्हणून तुम्ही 1 तास फिरायला सांगितलं तर 15-15 मिनिटात डिस्ट्रीब्यूट करायचं नाही. घड्याळ बघून 1 तास फिरायला जायचं. आता जे एकदम तरुण मुलं मुली असतील त्यांनी 1 तास अगदी धावलं तरी चालेल. जे मध्यमवयीन असतील त्यांनी आपल्या आपल्या पेसनी चला. खूप फास्ट वॉकिंग नको, ब्रिस्क वॉकिंग नको, पण घड्याळात बघून तुम्ही 1 तास चालायचं मात्र नक्की. मग आता फेरफटका मारून आले, चालून आले, मग काय तर थोडंसं आराम करा. तुम्हाला एखाद्या पालेभाज्यांची किंवा फळांची स्मूदी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे याच्यात हिरव्या पालेभाज्या घ्या, किंवा तुम्हाला फळांची स्मूदी घ्यायची असेल तर आंबट आंबट फळांची वेगळी घ्यायची, गोड गोड फळांची स्मूदी वेगळी घ्यायची. मग हे स्मूदी घेतली की एक थोडासा वेळ जाऊ द्या, आणि शक्यतो आपलं सकाळचं जेवण हे 10च्या आतच झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके, मग आता 10च्या आत जेवण झालं, मग खाण्याचा विषय संपला मंडळी. कारण पोट भरलेलं आहे, मिलेटनी पोट भरपूर भरतं. मिलेटची ती खासियतच आहे की असं पोट भरल्या भरल्यासारखं वाटतं. म्हणजे खाऊन पण असं उपाशी उपाशी असं वाटत नाही किंवा भूक भूक असं वाटत नाही. त्यामुळे अगदी आरामात 4-5 तास तरी तुम्हाला असं छान भरल्यासारखं वाटेल. आणि लक्षात आहे ना, आपण फॉक्सटेल मिलेटनी सुरुवात केली होती सगळ्यांनी. फॉक्सटेल मिलेट म्हणजेच मराठीमध्ये राळे. तर आता ज्यांना दुर्धर आजार होते किंवा हे या आपल्या मिलेट जर्नीला नवीनच जॉईन झालेले आहेत, त्यांनी 1.5 महिना आंबाली खायची आहे. पण आता या ग्रुपमध्ये काही लोक असू शकतात की ताई, आम्ही आंबाली आमची 1.5-2 महिने खाऊन झालेली, आम्हाला दुसरा कुठलाही आजार नाही. मग आता काय? मग अशांनी काय करायचं होतं, काल रात्री जे मिलेट भिजवलेले आहेत तुम्ही, त्याचा आज तुम्ही काहीही कुठलाही पदार्थ करू शकतो. मग आता कुठला पदार्थ करायचा? तर सोप्यात सोपा. आता काल जर उशिरा झोपलेले असाल, दमलेले असाल, तर काही नाही, अगदी तुम्ही खिचडी करून खाऊ शकतात, किंवा तुम्ही मिक्सरमधनं बारीक करा आणि आपले कामं आवरेपर्यंत थोडीशी मुगाची डाळ किंवा उडदाची डाळ भिजत घाला. म्हणजे अगदी 100 ग्रॅम जर तुमचे मिलेट्स असतील तर त्याला 25 ग्रॅम डाळ भिजत घालायची आणि मिक्सरमधनं काढा. त्याच्यात 2 मिरच्या टाका, लसूण टाका, थोडीशी कोथिंबीर टाका आणि मस्त धिरडे करून खा. आणि त्याच्याबरोबर तुम्ही खोबऱ्याची छान चविष्ट चटणीही करू शकतात. आपल्याकडे कच्ची घाणीचं तेल आहेच, आपल्याकडे सैंधव नमक आहेच. मग आता हे झालं जेवणाचा भाग. आता याच्यात परत न्याहारी, जेवण असे भाग पाडू नका. 10 वाजता किंवा 10च्या आधी एकच जेवण घ्यायचंय. आता दिवसभर तुम्ही बिनधास्त तुमचे कामं करा. नवीन वर्षाची सुरुवात आहे, हुरूप आहे, नवीन नवीन काही योजना ठरवलेल्या असतील
किंवा जॉबला काही ठरवलेलं असेल तर बिनधास्त कामात लक्ष द्या, खायचं विसरून जा. संध्याकाळचं जेवण मात्र सगळ्यांनी 6च्या आत शक्यतो करायचंय. काही जण म्हणतात 6च्या आत आम्हाला होत नाही, जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करा. अगदी 6च्या आत नाही तर 7, 7:30च्या आत तरी जेवण तुम्ही पूर्ण करा. मग आता काय खायचं, तर ते सकाळी बारीक करून ठेवलेलं जर असेल तर तुम्ही त्याचेही परत धिरडे लावू शकतात, किंवा जे सकाळी भिजवलेलं होतं आपण काल रात्री ते जर सकाळी संपलं असेल तर सकाळी सकाळी परत तुम्ही भिजवायचे मिलेट्स आणि त्याचं संध्याकाळी मसाले भात करा. सोपा की, पोळ्या लाटायला नको किंवा काहीच नको. आणि या मसाले भातात तुम्ही पालेभाज्या टाकू शकतात, वटाणे टाकू शकतात. पण मंडळी लक्षात ठेवा, आपल्याला आज आणि उद्या फक्त फॉक्सटेल मिलेट खायचे आहेत. आलं लक्षात? मग आता आपलं जेवण होणार 6-7 वाजता संध्याकाळचं, आणि शक्यतो झोपेपर्यंत तुमचे खाल्ल्यानंतर 3-3.5 तास झालेले पाहिजेत. आणि झोपायच्या आधी तुम्हाला शक्य असेल तर नट मिल्क प्यायचं. म्हणजे आता जर मी म्हटलं बदामाचं दूध, तर काही जण दुधामध्ये बदाम उकळून पितात, पण तसं नाही. नट मिल्क, प्लांट मिल्कचा अर्थ काय, तुम्ही बदाम किंवा तुम्ही मिलेट सुद्धा मंडळी, किंवा कुठलेही तेलबिया, शेंगदाणे घ्या किंवा खोबरं. आता खोबरं तर किसून त्याचं दूध काढून ते प्यायलं तरी चालतं, किंवा बाकी जे धान्य तेलबिया असतात किंवा मिलेट्स असतात हे भिजवून त्याचे सालं काढून मिक्सरमधनं बारीक करून त्याच्यात वाटलं तर चवीला छान तुम्ही खजूर टाकू शकतात, एखादं 2 बिया टाकू शकतात. मग त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाका, आता थंडीचे दिवस आहेतच. आणि त्याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं वेलची पूड, जायफळ पूड हे साधारण 9, 9:30, 10ला प्यायचं आणि मस्त झोपून जायचं. तर आता हे दूध जरा गारगार असतं, मग हे सुद्धा डबल बॉइलिंग मेथडनी तुम्ही गरम करू शकतात, डायरेक्ट गॅसवर ठेवू नका. आणि मस्त छान स्वीट ड्रीम्स वगैरे येतील, गाढ झोप लागेल. आणि मंडळी झोपायच्या आधी दुसऱ्या दिवशीचे मिलेट्स भिजवायला विसरू नका. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, जेव्हा आपण मिलेट शिजवायला घेतो ना, मग ती सकाळ असो किंवा संध्याकाळ, दोन्ही वेळेस लगेच आपल्याला बाजूच्या पातेल्यात मिलेट्स भिजवायला टाकायचे. आता आज आपण फॉक्सटेल मिलेट्स खाल्ले ना, आज आता दोन्ही वेळेस आपल्याला परत फॉक्सटेल मिलेट्सच भिजवायचे आहेत. आणि उद्या म्हणजे 2 तारखेला आपल्याला परत मिलेट्स म्हणजे फॉक्सटेल मिलेट्सच खायचे आहेत. त्यामुळे आज रात्री झोपायच्या आधी मिलेट्स भिजवायला विसरू नका. आता उद्या कुठले भिजवायचे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत सांगते. आणि हो, आज कोणी कुठले काय पदार्थ केले ना मंडळी, ते कमेंटमध्ये जरूर टाका. कमेंटमध्ये टाकले ना की दुसऱ्यांनाही हुरूप येतो, किंवा नवीन रेसिपी शिकतात लोक, की कमीत कमी वेळात एकदम पौष्टिक आपण काय बनवू शकतो ते. आणि लक्षात ठेवा, मिलेट शिजवताना कधीही कुकरचा वापर करायचा नाही, कुठल्याच कुकरचा नाही, राईस कुकरचा नाही, साध्या कुकरचा नाही. नंतर मिलेट शिजवताना आपल्याला ॲल्युमिनियमचे भांडे नको, नॉनस्टिक नको. तुम्ही 1 नंबरला मातीचं भांडं असेल तर उत्तम, नसेल तर स्टीलचं घ्या, नाही तर लोखंडी घ्या. पण लोखंडीमध्ये काळं पडतं, त्यामुळे शिजल्यावर लगेच बाहेर काढून ठेवा. तर नमस्ते मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र. रेसिपी जरूर कमेंटमध्ये टाका.